आपल्यासोबत राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल आहे। उद्धव ठाकरे नागपूरला येऊन त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आव्हान केलं होतं की त्यांनी तरी अयोध्येच्या दानचोरी प्रकरणामध्ये लक्ष घालावं। हिंदीत एक म्हण आहे की जो बूंद से गई वो हौस से नहीं आती। जनसामान्यामध्ये काँग्रेससोबत युती करून ज्यांनी प्रभू रामचंद्राला काल्पनिक म्हटलं त्यांच्यासोबत युती करून त्यांनी समाजामध्ये आणि हिंदुत्ववादी विचारधारांमध्ये आपली पद गमावलेली आहे आणि एखादी चुकीची घटना घडली तर त्याचं समर्थन कोणीच करत नाही, त्याच्यावर कारवाई होईल, परंतु त्यानिमित्ताने सरकारला बदनाम करायचं आणि आपल्याला गेलेली पदे परत मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहे। परंतु मला असं वाटतं की रामटेकचा मी आमदार आहे आणि प्रभू रामचंद्राची समजून घ्या की किमय आहे की जे काँग्रेसला काल्पनिक म्हणत होते काल ते सर्व रामटेकला आले आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं। मला असं वाटतं की ही प्रभू रामचंद्राचीच कृपा आहे आणि त्यांनी कदाचित त्यांना दृष्टी दिली असावी आणि रामही पार लगाएंगे असं म्हटलं जाते, तर ते स्वतःला पार लावण्याचा प्रयत्न करत आहे। मला असं वाटतं की एकदा समाजामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली त्यातून त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली, लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जय श्रीराम आणि हिंदू हृदय सम्राट हे बोलायला त्यांनी सध्या नियंत्रण आणलेलं आहे आणि आता किती प्रयत्न केले तरी ते आता काही शक्य नाही। अयोध्येच्या राम मंदिरात रामरक्षा पठण करणाऱ्यांनी चोरी केली, आम्ही तर रामरक्षा करणारी आहेत, त्यामुळे आम्ही रामाच्या रक्षेसाठी रस्त्यावर उतरलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना कुठलीही रामरक्षेची गरज त्यांना आहे, रामाला काही गरज नाही आहे आणि जे चुकीचं कृत्य झालेलं आहे त्याचं समर्थन कोणी करत नाही। परंतु मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करून जणू काही याच्यातून आपल्याला एक चांगली संधी मिळालेली आहे, ते विरोधी पक्षात त्यांनी त्यांचं काम करावं, परंतु त्यातून ते जे स्वतःचे गेलेले पद परत मिळवण्याचा प्रयत्न करायचा ते शक्य नाही। ते म्हणतात की ज्या लोकांनी मंदिर निर्मितीचे त्या श्रेय घेतले त्यांनीच आता दानचोरीचे जबाबदारी घ्यावी। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं योग्य नाही। अनेक मंदिरामध्ये असे चुकीचे कृत्य होतात, कुठे होत नाही, परंतु त्याचा अर्थ त्या मंदिराच्या प्रती लोकांची श्रद्धा, त्यांना खरं म्हणजे लोकांनी रामालावर जो विश्वास ठेवला, देशाच्या लोकांनी रामाच्या संदर्भामध्ये जे काही मॅन्डेट दिलं देशाला आणि महाराष्ट्राला, त्यातून त्यांना असं वाटतं की ही संधी त्यांना चालून आलेली आहे असं ते राजकीय भांडवल करत आहे। परंतु जी रामाच्या संदर्भात त्यांचे विचार त्यांनी प्रथम मी मागे सांगितलं की प्रथम राहुल गांधीला घेऊन अयोध्येच्या मंदिरात जावं, रामलल्लेचं दर्शन करावं आणि जय श्रीराम म्हणून तिथं घोषणा द्यावी। त्याची त्यांना जय श्रीराम म्हणायला खूप संकोच वाटत होता, त्यांना चांगली बुद्धी मिळालेली आहे आणि ते आता प्रभू रामचंद्राच्या चरणी आलेले, त्याचा आनंद आहे। आज दिल्लीमध्ये काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आहे, सोनम वांगचुक यांच्या समर्थनामध्ये युवक रस्त्यावर उतरलेला आहे, शिवसेनेची काय भूमिका या संदर्भात? कसं आहे की शेवटी समाजामध्ये लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, त्या सर्व प्रश्नाला विरोधी पक्षांनी त्याला व्यासपीठावर आणणे योग्य आहे, परंतु व्यवस्थेच्या विरोधात आक्रोश निर्माण करणे आणि कायदा सुव्यवस्था हातात घेणे योग्य नाही। लोकांच्या मनामध्ये एक पॉलिटिकल मुवमेंट करून चीड निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फ्रस्ट्रेटेड लोक असतात समाजामध्ये, त्यांची ती गँग झालेली आहे। तुम्हाला असं वाटतं मुद्दाम कुठेतरी व्यवस्थेच्या विरोधात एक उठाव तयार करण्यासाठी एक वातावरण तयार केलं जाते या आंदोलनाच्या मध्ये, असं तुमचं म्हणणं आहे? असं पूर्वी झालेलं आहे, JP आंदोलन झालं, त्यानंतर अन्ना हजारेचं आंदोलन झालं, परंतु त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती आणि आताची जी पार्श्वभूमी आहे ती वेगळी आहे। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सरकार व्यवस्थित याला हँडल करेल असं मला अपेक्षित आहे। राज्यात काही ठिकाणी असे प्रकार पुढे आले की बेलो काही राजकीय पक्षाच्या कार्यालयातनंच SIRचं काम करताना पुढे आलं, शेवटी निवडणूक आयोगाला पत्र काढून बेलोंना सूचना द्याव्या लागल्या की अशा कुठेही जाऊन कुणाच्या कार्यालयात बसून काम करा नको, फील्डवर जाऊन प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तुम्हाला SIRचं काम करावं लागेल। SIRची जी प्रक्रिया ती नियमानुसार झाली पाहिजे, एखाद्या ठिकाणी काही चूक झाली असेल परंतु अशी होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी। विशेष करून भाजपच्या कार्यालयामध्ये अशा प्रकार घडल्याचा माहिती किंवा तक्रारी पुढे आल्या आहे। तक्रार करणारा करू द्या, मला याच्यात काही तथ्य वाटत नाही। आपण बघू शकतो की आशिष जयस्वाल आहे, त्यांनी एकंदरीतच उद्धव ठाकरेंनी जे नागपूरमध्ये रामरक्षा पठणाचा कार्यक्रम घेतला त्या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं आहे। कॅमेरामॅन अतुल हेटेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।